सोबत आहेत. प्रवीणजी, खरं तर या चर्चेमध्ये तुमचं महत्त्व थोडंसं वेगळं आहे. जरी तुम्ही आज भाजपचे वरिष्ठ नेते असलात, तरी तुम्ही कधीकाळी मनसेमध्ये राहिलेल्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोघांचं जवळून काम तुम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही या दोघांना जितके ओळखता, तुम्हाला वाटतं हे दोघं ह्या दोन तलवारी एका मॅनात येतील? मी मनसेतही होतो आणि त्यापूर्वी शिवसेनेतही होतो. हो. त्याच्यामुळं मला मनसेही नीट माहीत आहे, शिवसेनाही नीट माहीत आहे आणि दोन्ही नेत्यांविषयी मला नीट आकलन आहे. बर. परंतु या ठिकाणी आता जो आपला चर्चेचा विषय आहे, हा काही आमचा विषय नाही आहे. आलं का लक्षात येत? त्यांनी ठरवायचं आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आणि याच्यामुळं उद्धवजींच्या मनात नेमकं काय आहे ते महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं प्रकाश महाजन साहेबांनी अत्यंत रास्तपणे सांगितलं की बाबा त्यांचं म्हणणं आशादायी आहे, परंतु अशा प्रकारच्या मीडियात चर्चा होत नसतात आणि असं किंतु परंतु ठेवून त्या ठिकाणी बोललं जात नाही. मनातलं उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी बोललेले नाहीत. आणि त्याच्यामुळं मला वाटतं या संदर्भामध्ये प्रकाश महाजन साहेबांची भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी पुढे आली की ताकाला जाऊन गाडगं कशाला लपायचं, युती करायची आहे ना, करा फोन, जा त्यांच्याकडे. आणि या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आमचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली की महाराष्ट्राच्या मनात काय आहे, जे अमित ठाकरे साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की महाराष्ट्राच्या मनात 17-14 साली त्या ठिकाणी काय होतं, तेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात नव्हतं. त्याच्यामुळे उगाच आपल्यासाठी महाराष्ट्राचं मन म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व अशा प्रकारचं काही या ठिकाणी मानायचं कारण नाही. महाराष्ट्राचं मन, महाराष्ट्राचं मत हे त्या त्या निवडणुकांमध्ये व्यक्त होत असतं. आणि आपण बघाल की महाराष्ट्राचं मत आपण भारतीय जनता पार्टी आणि त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या बाजूनं असल्याचं स्पष्टपणे मागच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसलं. आता या ठिकाणी संदिग्ध वक्तव्य आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या ठिकाणी येताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे साहेब काय म्हणाले की जे येतील ते आम्हाला सगळेच चालतील, म्हणजे 3 काय 4 काय 5 काय एवढं कॅज्युअल ते त्या ठिकाणी मनसेला घेताना दिसत आहेत. आणि उद्धवजी साहेबांचा या ठिकाणी स्पष्टपणे काही भूमिकाच दिसत नाही. मला वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात काय आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. उगाच महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते आम्ही करू अशा प्रकारचं त्या ठिकाणी पाळपूद लावणं योग्य आहे असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. प्रवीण भाऊ, एक छोटासा प्रश्न, तुम्ही पण महाराष्ट्राच्या मनात काय आहे याचा कानोसा घेण्याचा काहीतरी सर्वे केलाय असं आम्ही ऐकलं, त्याच्यात काय आलंय बरं? त्या सर्वेत काय आलंय? नाही, एक लक्षात ठेवा, आज भारतीय जनता पार्टीचं संघटन आपल्याला माहीत आहे, त्यांचं कार्यकर्ते काय मेहनत घेतात आपल्याला माहीत आहे. मोदी साहेब असतील पंतप्रधान म्हणून, राज्यामध्ये त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून, एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून, अजितदादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून अहोरात्र परिश्रम घेतात. राजकारण हा काय पार्ट टाइम किंवा लहर आलीने राजकारण केलं असा विषय नाही. एवढा मोठा बलाढ्य पक्ष असताना, केंद्रात राज्यात सत्ता असताना आज तिन्ही पक्षाचे नेते लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतायत, संघटन बांधतायत. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातील जनता हे बघते ना जवळून. राजकारण केवळ इमोशनवर होत नाही ना, राजकारणाची काही समीकरणं असतात, काही त्या ठिकाणचे आडाखे असतात. त्याप्रमाणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीला कशाच प्रकारची चिंता त्या ठिकाणी नाही आहे. परंतु आता यांच्या एकत्र येण्याची चिंता त्या ठिकाणी तुम्हालाच जास्त आहे, माध्यमांनाच जास्त आहे. आणि त्याच्यामुळे आमचा हा विषयच नाही. हा विषय उद्धवजी, तुम्ही सर्वे करताय, तुम्ही सर्वे तुम्ही केला प्रवीण भाऊ, आम्ही कुठे सर्वे केला? आम्ही हे बघा, त्याच्यामध्ये सर्वे कोण करतंय काय करतंय हा राजकारणाच्या निवडणुकीतला भाग झाला. आम्ही काही ते राजकारणामध्ये आलो मग सर्वे नाही करायची, माहिती नाही घ्यायची असं काय मानायचं कारण नाही आहे.
सर्वे सगळेच पक्ष करतात, परंतु आम्ही सर्वे केला हा. म्हणून त्यांच्या एकत्रीकरणाचं काय येतंय याच्यावर आमचं उत्तर नाही ना. आम्ही सांगून एकत्र होणार आहेत का? आम्ही सांगून त्या ठिकाणी एकत्र येणार नाहीत का? हा सर्वस्वी मला वाटतं हा चर्चेचं कात्याकूट करण्याची काही आवश्यकता नाही. हा दोन नेत्यांचा विषय आहे. ठीक आहे. उद्धवजींच्या मनात काय आहे ते हो, आणि राज ठाकरे साहेबांचा प्रतिसाद काय आहे ते बरोबर, याच्यावर त्याच्यावर मला ठरणार आहे. वाटतं, पण प्रवीण भाऊ, गोष्टी जसं आहेत. तुम्हाला इंटरेस्ट आहे ना त्या दोघं एकत्र आले तर काय होईल काय, तसंच आम्हाला सुद्धा माध्यम म्हणून आणि